Good morning, friends. Today we will think about the comparative study of Japanese management and Z culture of the American companies. Actually, when we think about the code of ethics of any organization at that time, we have to make a comparison between our institution and other institutions because this comparison will give us a kind of differentiation, a kind of distinction between the good practices undertaken by other institutes. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला एखाद्या इन्स्टिट्यूटच्या कोड ऑफ इथिक्सचा अभ्यास करत असताना आपली कोड ऑफ इथिक्स आणि त्यांची कोड ऑफ इथिक्स याच्यामध्ये कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण कंपॅरिझन करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याकडं कोणत्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत आणि त्यांच्याकडं कोणत्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत याच्या कंपॅरिझनचा भाग लक्षात येणार नाही. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला त्यांच्याकडे असणाऱ्या बेस्ट प्रॅक्टिसचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कोड ऑफ इथिक्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लेट अस सी व्हॉट दिस पॉईंट सेज इन दिस पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट. Culture can be considered as a constellation of the factors that are learned through our interaction with the environment and during our developmental and growth years. A growing baby learns a basic set of values, ideas, perceptions, preferences, concept of morality, code of conduct, and so on through family and cultural socialization. And such prevailing culture with which the member of the family is associated determines many of the responses that an individual makes in a given situation. In this particular paragraph, it is said that when a baby is growing, at that time it learns the values, ideas, perceptions, preferences, concept of morality, code of conduct from the family. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी एखाद्या बाळाचं जन्म होतो आणि कुटुंबामध्ये त्याचं संवर्धन होत असतं किंवा त्याची वाढ होत असते त्यावेळेस वेगवेगळ्या मूल्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तो कुटुंबातून शिकत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे विचार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चांगले नैतिक अशा पद्धतीचं आचरण कसं केलं पाहिजे याचे सुद्धा इम्प्रेशन किंवा याचे सुद्धा धडे तो आपल्या कुटुंबातून घेत असतो. त्याचबरोबर कोणत्या गोष्टींना प्रेफरन्स द्यायचा, प्राधान्य द्यायचं, कोणत्या गोष्टी नाकारायच्या ह्यासुद्धा गोष्टी ती व्यक्ती किंवा ते बाळ, ते मूल त्या ठिकाणी कुटुंबातल्या वेगवेगळ्या संस्कारातून शिकत असतं. याचा अर्थ असा आहे की जसं एखाद्या बाळाचं संवर्धन होत असतं त्याच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्याच पद्धतीनं एखाद्या इन्स्टिट्यूशनची ग्रोथ किंवा वाढ होत असते त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सोसायटीमधल्या वेगवेगळ्या स्टेक होल्डरच्या माध्यमातून. स्टेक होल्डर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्या जवळजवळ इन्स्टिट्यूशनवरती करत असते आणि त्यातून त्या इन्स्टिट्यूशनना वाढ स्वतःची करून घेतली पाहिजे. आणि म्हणजेच काय की मॅन इज द प्रोडक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट ही लिव्ज इन. म्हणजेच काय, माणूस ज्या वातावरणामध्ये राहत असतो त्या वातावरणामध्ये त्याचं संवर्धन होत असतं, त्याची वाढ होत असते आणि ही इज द आउटकम ऑर प्रोडक्ट ऑफ द सर्कमस्टन्स. म्हणजे परिस्थिती ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची वाढ त्या व्यक्तीमध्ये होत असते. तसंच एखाद्या इन्स्टिट्यूशनच्या ग्रोथमध्ये त्या इन्स्टिट्यूशनच्या आजूबाजूला कशा पद्धतीचं वातावरण आहे, कशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट आहे, कशा पद्धतीचा समाज आहे याच्यावर त्या इन्स्टिट्यूशनची ग्रोथ अवलंबून असते. त्यामुळं त्या इन्स्टिट्यूशनची जर ग्रोथ व्हायची असेल तर आजूबाजूचं वातावरण देखील तितकंच चांगलं असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एम्प्लॉईजच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर इन्स्टिट्यूशनमध्ये असणारे कोड ऑफ इथिक्स जर चांगले असतील, चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीचे निर्माण केले गेलेले असतील तर त्या एम्प्लॉईची सुद्धा वाढ किंवा त्याचे सुद्धा संवर्धन चांगल्या पद्धतीने निश्चितपणानं होतं. लेट अस सी व्हॉट सेज नेक्स्ट. The organizational culture is a system of shared beliefs and attitudes that develop within an organization and guides the behavior of its members. It is also known as the corporate culture and has a major impact on the performance of the organizations, especially on the quality of the work life experienced by the employees at all the levels of the organizational hierarchy. लक्षात ठेवा, एखाद्या कंपनीमध्ये अगदी त्या कंपनीचा कामगार ते त्या कंपनीचा मॅनेजरपासून एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आणि त्यानंतर त्याचा मालक, ही जी हायरार्की आहे या हायरार्कीमध्ये एक प्रकारचं कल्चर निर्माण करण्याची ताकद असली पाहिजे. कारण यातला प्रत्येक घटक हा केवळ एम्प्लॉईजला वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या पद्धतीचे इम्प्रेशन्स देतोच असं नाही,
तर त्याच्याही पलीकडं आजूबाजूचा समाज, त्याच्याचबरोबर आजूबाजूचे जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एखादा कस्टमरसुद्धा एखाद्या ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये मोलाचा वाटा देऊ शकतो. त्याचा जो जेन्युइन फीडबॅक आहे, त्यानं सांगितलेली एखादी खरी सजेशन जी आहे ती सजेशनसुद्धा एखाद्या कंपनीच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी माइलस्टोन ठरू शकते किंवा मैलाचा दगड ठरू शकते. त्यासाठी आपल्याला एक प्रकारचं कॉर्पोरेट कल्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉर्पोरेट कल्चरमध्ये काय अपेक्षित असतं, तर कॉर्पोरेट कल्चरमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार असतो, प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो, प्रत्येक व्यक्तीला आपलं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मत असेल तर ते मत मांडून ते कसं बरोबर आहे हे पटवून देण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून हे जे कॉर्पोरेट कल्चर आहे हे कॉर्पोरेट कल्चर त्या ठिकाणी डेव्हलप केलं पाहिजे आणि प्रत्येक सदस्याला त्याचा जो जेन्युइन फीडबॅक आहे, खराखुरा फीडबॅक आहे, त्याला जे वाटतं ते त्यानं मांडणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचं कल्चर कोड ऑफ एथिक्सच्या माध्यमातून आपल्याला डेव्हलप करायला हवं आहे. The corporate culture consists of the norms, values and the unwritten rules of the conduct of an organization as well as management styles, priorities, beliefs and interpersonal behavior that prevail. Together they create a climate that influences the way people communicate, plan and make decisions. लक्षात ठेवा की हे जे वातावरण आहे, हे जे क्रिएशन ऑफ अ क्लायमेट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण जोपर्यंत त्या कंपनीतले लोक एकत्र बसत नाहीत, ब्रेनस्टॉर्मिंग करत नाहीत, विचारमंथन करत नाहीत, एकमेकाशी संवाद साधत नाहीत, काही नियोजन करत नाहीत, चांगल्या पद्धतीचे डिसिजन घेत नाहीत, तोपर्यंत त्या कंपनीची भरभराट होऊ शकत नाही, त्या कंपनीमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. म्हणून कॉर्पोरेट कल्चर डेव्हलप होणं, कॉर्पोरेट कल्चर इज अ बजवर्ड इन द प्रेझेंट प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स. लक्षात ठेवा आजकालच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट कल्चर हा एक बजवर्ड आहे. बजवर्ड म्हणजे काय, प्रचलित शब्द आहे. तर हा प्रचलित शब्द नेमका आपल्याला काय शिकवतो, नेमका आपल्याला काय सांगतो, तर या कॉर्पोरेट कल्चरची डेव्हलपमेंट निर्मिती केली पाहिजे. नुसतीच निर्मिती करून चालणार नाही, तर त्याची डेव्हलपमेंट देखील तितक्याच वेगानं केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी लोकांमध्ये चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन पाहिजे, संवाद असला पाहिजे. लोकांनी चांगल्या प्रकारचं कंपनीच्या दृष्टिकोनातून नियोजन केलं पाहिजे, प्लॅनिंग असलं पाहिजे आणि योग्य पद्धतीचे डिसिजन त्या ठिकाणी त्या लिडरशिपनं किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या मॅनेजरियल पार्टवरती काम करणाऱ्या लोकांनी घेतले पाहिजे. लेट अस सी द नेक्स्ट पार्ट. Strong corporate values let people know what is expected of them. There are clear guidelines as to how employees are to behave generally with the organization and their expected code of conduct outside the organization. Also, if the employees understand the basic philosophy of the organization, then they are more likely to make the decisions that will support the standards set by the organization and reinforce corporate values. लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असू शकेल की त्याची एक फिलॉसॉफी असली पाहिजे, त्याचे एक तत्त्वज्ञान असलं पाहिजे की कोणत्या प्रकारचे कोड ऑफ कंडक्ट किंवा कोड ऑफ एथिक्स त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनच्या दृष्टीनं हिताचे आहेत, महत्त्वाचे आहेत. एवढंच नव्हे, एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये सक्सेसफुली चालण्यासाठी, सक्सेसफुली रन होण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी कॉर्पोरेट कल्चर डेव्हलप केलं पाहिजे. आणि हे डेव्हलप करत असताना आपल्याला कोड ऑफ एथिक्सचा निश्चितपणानं उपयोग होतो. तो उपयोग करून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कल्चर डेव्हलप केलं पाहिजे. आता वर्ड कल्चर काय आपल्याला नेमकं सांगतो ते पहा. The word culture has been derived metaphorically from the idea of the cultivation and process of tilling and developing the land. When we talk about the culture, we are typically referring to the patterns of the development reflected in the society's system of knowledge, ideology, values, laws, social norms and day-to-day rituals. लक्षात ठेवा कल्चर कुठून शब्द आलेला आहे, त्याची निर्मिती कशी झालेली आहे, तर निश्चितपणानं डेव्हलपिंग द लँड, टिलिंग द लँड म्हणजे जशी एखादा शेतकरी शेताची मशागत करत असतो आणि त्या ठिकाणी नवीन प्रकारचं बी पेरून त्या बियाणातून, त्या पेरणीतून त्या ठिकाणी आपलं पीक
त्या ठिकाणी तयार करत असतो. हे जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे एका बियाणापासून अत्यंत चांगल्या पद्धतीचं पीक घेण्याचं जे काम आहे, म्हणजेच तिथे एका वेगळ्या प्रकारच्या वातावरणाची निर्मिती असते. त्याच पद्धतीनं कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचं कल्चर निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याने जसं मशागत करून, शेतकऱ्याने जसं कष्ट करून त्या ठिकाणी प्रयत्न केलेले असतात, तसेच त्या ठिकाणी एम्प्लॉईजनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं असतं किंवा त्या ठिकाणच्या मॅनेजरियल पार्टवरती काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा कष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक प्रकारचं बेसिक जे इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे. स्वतःची एक आयडिओलॉजी असली पाहिजे, एक प्रकारचं आदर्श तत्त्वज्ञान त्या ठिकाणी असलं पाहिजे, स्वतःची मूल्य असली पाहिजे, स्वतःचे कायदे असले पाहिजेत, नियम असले पाहिजेत, सामाजिक काही बंधनं असली पाहिजेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिवसभरातील वेगवेगळ्या प्रकारचे रिच्युअल्स म्हणजे वेगळ्या रीती किंवा चालीरीती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे इम्प्रेशन्स आहेत त्या पद्धतीने ते आपण फॉलो केलं पाहिजे. हे कल्चरचा भाग ठरतं. Since the pattern of the development differs from the society to society, the cultural phenomena varies according to a given society's stage of the development. Accordingly, culture varies from one society to another, requiring a study of the cross-national and cross-cultural phenomena within the organization. For example, Japanese work culture is very different from Americans work culture. लक्षात घ्या, प्रत्येक देशामध्ये चालू असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतात त्या प्रत्येक कंपनीमध्ये त्या ठिकाणी वेगळं कल्चर आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या ज्या काही MNCs आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, या कंपन्यांचा विचार जर केला तर आपल्याला हे लक्षात येईल की भारतामध्ये एखादी MNC काम करते तर त्याचं वर्क कल्चर वेगळं आहे, कॉर्पोरेट कल्चर वेगळं आहे. अमेरिकेमध्ये एखादी MNC काम करते त्यांचं कॉर्पोरेट कल्चर वेगळं आहे, जॅपनीज कॉर्पोरेट कल्चर वेगळा आहे. याचा अर्थ असा आहे, एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन कल्चर ॲज वेल ॲज द कंट्री टू विच द कंपनी बिलॉंग्स टू हॅज ऑल्सो ए डिफरंट कॉर्पोरेट कल्चर. म्हणजे त्या देशाचं सुद्धा कल्चर त्या ठिकाणी त्या कंपनीच्या कामावरती ते किंवा कंपनीमधल्या कॉर्पोरेट कल्चरवरती परिणाम करत असतं. आणि त्यासाठी इथं दोन कल्चरचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्या गोष्टी त्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये कशा चालतात हे दोन देशांच्या माध्यमातून आपल्याला बघायचं. आणि ते दोन देश कोणते आहेत तर एक आहे द फर्स्ट वन इज अमेरिका अँड द सेकंड वन इज जपान. लक्षात घ्या, जपानच्या कॉर्पोरेट कल्चरचं एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळी जपानमधल्या एका कंपनीमध्ये शूज मेकिंग कंपनीमध्ये एक प्रकारे स्ट्राईक करण्यात आली होती किंवा तिथं संप करण्यात आला आणि त्या वर्करचा किंवा त्या ठिकाणच्या एम्प्लॉईची मागणी काय होती की त्यांना दिला जाणारा जो पगार आहे तो इनसफिशियंट आहे किंवा पुरेसा नाही आहे, तर तो पगार वाढवा ही त्यांची डिमांड होती. परंतु त्यांनी हा स्ट्राईक करत असताना त्यांनी स्वतःचं काम पूर्णतः बंद केलं नाही, तर त्या जॅपनीज कंपनीमधल्या लोकांनी त्या एम्प्लॉईजनी शूज बनवत असताना दोन्ही पायातले शूज बनवण्याच्या ऐवजी त्यांनी एका पायातले शूज बनवायला चालू केलं. म्हणजे काय तर दुसऱ्या पायातला शू बनवणं ही त्या ठिकाणी कंपनीची गरजच होती, परंतु कंपनीच्या मॅनेजरना त्या ठिकाणी पगार वाढवण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रकारे दबाव आणण्यासाठी त्यांनी एकाच पद्धतीचे एकाच पायातले शूज बनवायला चालू केले, डाव्या तर डाव्याच पायातले शूज बनवायचे चालू केले. त्याचा प्रॉब्लेम असा झाला की त्यामुळं कंपनीच्या मॅनेजरना हे लक्षात आलं, मालकांना हे लक्षात आलं की फक्त डाव्या पायातले शूज तयार होऊन चालणार नाहीत, तर आपल्याला उजव्या पायातला शूज पण बनवला पाहिजे. आणि हे जर बनवलं गेलं नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाव्या पायातले जे बूट तयार होऊन पडलेले आहेत, शूज तयार होऊन पडलेले आहेत, ते बिनउपयोगी ठरतील आणि कंपनीचा मोठा लॉस होईल. म्हणजेच एखाद्या कंपनीतल्या एम्प्लॉईजनी स्ट्राईक कसा करावा तर हे जॅपनीज कल्चरमधून शिकलं पाहिजे. कारण आपली मागणी जर जेन्युइन असेल, आपली मागणी जर खरीखुरी असेल, ओरिजिनल असेल, तर निश्चितपणाने त्या मागणीसाठी आग्रह धरणं चांगला आहे. पण तो आग्रह धरत असताना देशाचं नुकसान कोणत्याही प्रकारे होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं देखील त्या एम्प्लॉईची जबाबदारी असते किंवा त्या एम्प्लॉईचं त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं कॉर्पोरेट कल्चर आपण जपानच्या बाबतीमध्ये समजून घेऊ शकतो. तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा कॉर्पोरेट कल्चर एका वेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं किंवा केलं जातं आणि ते कसं आहे ते आपण नंतरच्या काही भागामध्ये आपण पाहणार आहोत. The industrial and the economic preference in America is taken as a kind of a game in which each individual desires to be a winner in order to receive a reward for successful behavior.
This work culture is a continuation of the general culture and the family upbringing where children are encouraged to think for themselves and show a sense of the assertion and independence. लक्षात ठेवा, प्रत्येक कंपनीमध्ये या ठिकाणी असं कल्चर जे तयार होत असतं, या कल्चरचा विचार केला पाहिजे आणि नुसता विचार करून चालणार नाही, तर त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजच्या मुलांमध्ये सुद्धा हे कल्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे किंवा ते डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उदाहरण जे दिलेलं आहे तर ते एका जॅपनीज कंपनीतलं उदाहरण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कशा पद्धतीनं कॉर्पोरेट लाईफमध्ये त्या एम्प्लॉईजनी स्ट्राईक केला आणि त्यांना हव्या असणाऱ्या मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या. The Japanese culture, on the other hand, encourages individuals as a part of a team, thus encouraging independence, shared concerns, and the mutual help. The organization is viewed as a family to which workers frequently make lifelong commitments as they see the organization as an extension of their own families. The authority relations are often paternalistic in nature and the strong links exist between the welfare of the individual and the corporation and the nation. लक्षात ठेवा की कंपनीचे जे मालक असतील किंवा मॅनेजर्स असतील तर ह्या लोकांचे एम्प्लॉईज बरोबरचे जे संबंध आहेत ते अत्यंत स्ट्रॉंग असले पाहिजेत. त्यांचे जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड अतिशय स्ट्रॉंग असले पाहिजेत. त्यांचं एकमेकाशी जे कनेक्शन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन असलं पाहिजे. केवळ कामगार आणि मालक अशा पद्धतीचा संबंध असता कामा नये. तर आपण एका फॅमिलीमध्ये राहतो आहोत, आपण आपल्या फॅमिलीतील प्रत्येक घटकाचं कसं त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी संबंध निर्माण झाले पाहिजेत आणि ते लाईफ लॉंग असले पाहिजेत. लक्षात ठेवा, लाईफ लॉंग रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी काइंड ऑफ कॉर्पोरेट कंपनी. लक्षात ठेवा, जर आपले लाईफ लॉंग रिलेशन्स असतील तर त्यामध्ये एक चांगला प्रकार आपण दुसऱ्याच्या चुका पण समजून घेऊ शकतो आणि त्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी स्ट्रेंथसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वापर करून त्या कंपनीची प्रॉस्पेरिटी करू शकतो. In this particular way, we have seen the way of American and Japanese corporate culture. We'll think about the remaining part of this particular American and Japanese corporate culture in the next lecture. We'll stop here. Thank you so much.